नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ. इयत्ता 10वी फर्स्ट युनिट टेस्ट इंग्लिश इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025ची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाची वेळही दिली जाणार आहे. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. हवं असेल तर येथील प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून पाठांतर करा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्टेड. 6 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. बघा, त्यात पहिल्या भागामध्ये आपल्याला कंप्लीट द वर्ड्स, काही अर्धवट शब्द दिलेले आहेत आणि मिसिंग लेटर आहेत त्याच्यात, ते आपल्याला लिहून पूर्ण करायचे आहेत. हार्ट, ग्रुप, स्मार्ट, मार्केट या पद्धतीने असे कोणतेही 4 शब्द आपल्याला परीक्षेला येतील, ते आपण या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत. दुसरा प्रश्न आपला असेल द फॉलोइंग सेंटेन्स. अर्धवट वाक्य दिलं असेल किंवा एखादा प्रश्न विचारला असेल आपल्या पाठावर आधारित, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नही तशाच पद्धतीचा आहे. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेले वर्ड्स कंप्लीट करायचे आहेत, लावायचे आहेत. बघा, 4 ते 5 शब्दांचे या ठिकाणी 2 गट दिले जातील आणि ते आपल्याला ABCDच्या क्रमाने लिहायचे आहेत. पहिलं लेटर पाहायचं आहे त्यांच्यातलं आणि त्यानुसार ABCDच्या क्रमानुसार दिल्याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. अतिशय सोपा असतो. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा असेल, एक पॅसेज आपल्याला दिला जाईल 10 गुणांसाठी. त्या पॅसेजचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या असतील. पॅसेज हा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच असणार आहे. बघा तो पॅसेज. आणि त्याच्यावर आधारित A1मध्ये चुकी बरोबर हा प्रश्न विचारलेला आहे. पॅसेजमधली 4 विधानं दिलेली आहेत आणि ती चुकी बरोबर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, मी लिहून दाखवलेली आहेत. त्यानंतर A2 बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. त्याच पॅसेजवर आधारित हाही प्रश्न आहे. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पॅसेजमध्ये तो प्रश्न शोधायचा आहे, ते वाक्य शोधायचं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. अर्धवट वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, शेवटच्या 2 ओळींमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसऱ्याचं. त्यानंतर A3 बघा, पॅसेजवर आधारित आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. व्याकरणाचा, ग्रामर आहे. डू ॲज डायरेक्ट. A4मध्ये ॲड अ क्वेश्चन टॅगचं वाक्य आपल्याला बनवायचं आहे.
दिलेलं विधान लिहायचं आणि त्याच्या पुढं हॅवंट वी टाकायचं आहे प्रश्नचिन्ह. त्यानंतर दुसरं बघा, चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ते दिलेलं विधान लिहायचं आहे. वाक्यात थोडा बदल करायचा आहे. A5मध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे विचारलेल्या प्रश्नाचं पॅसेजच्या आधारे. स्वमतासारखा हा प्रश्न आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. 4 गुणांसाठी आपल्याला एक पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. बघा, सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून दाखवलेली आहेत. कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. अर्धी ओळ दिलेली आहे आणि त्याच्या पुढच्या ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर A2 बघा, रॅमिंग वर्ड्स विचारले ते A3मध्ये. डार्क, पार्थ, शो, नाव या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्रजी विषयाची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.